संभाजीनगरमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीची शक्यता वर्तवली जाते। मंत्रिमंडळ बैठकीचं नियोजन असल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिलेली आहे। तर 16 सप्टेंबरला संभाजीनगर मंत्रिमंडळ बैठकीची संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळ बैठक होण्याची शक्यता आहे। मागच्या वर्षी सुद्धा इथं मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली होती। काही निर्णय मराठवाड्यासाठी घेण्यात आले होते आणि आता पुन्हा एकदा मराठवाड्याचं केंद्र असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याची माहिती समोर येते। अब्दुल सत्तार जे पालकमंत्री आहे संभाजीनगरचे त्यांनी याविषयी माहिती दिली आहे। तर येत्या 16 सप्टेंबरला संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळ बैठक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता मराठवाड्यातील जनतेला खुश करण्यासाठी या बैठकीच्या वेळेला काही निर्णय घेतले जातात का याकडेही मराठवाड्यातील जनतेचं लक्ष असेल। आम्ही मुख्यमंत्री महोदयाला विनंती केली। जिल्हा अधिकाऱ्यांनी गेल्या मीटिंगचा प्रोसिडिंग आम्ही कालच त्याची 2 तास मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्याची मीटिंग घेतली आणि मीटिंग घेतल्यानंतर कोणते आपल्या जिल्ह्यासाठी अंमलबजावणी झाली, मराठवाड्यासाठी ज्या घोषणा केल्या होत्या त्याचं पुढचं काय झालं याच्यासाठी कमिशनर साहेबाला याच्यासाठी माहिती घ्यायला लावली। आता कमिशनर महोदय 2 दिवसामध्ये मला तात्काळ ती माहिती देतील आणि जे काम झाले, जे काही निधी वितरित झाला, ज्यांचे टेंडर प्रोसेस झाले, काही प्रगतीपथावर आहे, काही कामं टेंडर प्रोसेसला आहे आणि काही कामं राहिले असतील तर त्याला निश्चित त्या ठिकाणी सप्टेंबरच्या मीटिंगची तयारी आम्ही करू लागलो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।